आपल्याला करायचा दुसरा पदार्थ चीजी स्टफ करेला। त्यासाठी लागणारं साहित्य पाहिलं होतं। कृती काय आहे? पहले हम लोग बेसन लेंगे। ओके। बेसन को बाउल में डालेंगे। ओके। पुढे थोड़ी खोपरं 2 टेबलस्पून। 2 टेबलस्पून। ओके। तेल। पुढे दाण्याच्या कुटाची भरड। बर, अगदी बारीक पावडर नाहीये, भरड आहे। पुढे काजू। काजूची भरड। धनिया पावडर। ओके। तेजपात। ओके। हल्दी। हळद। बर, लसूण। ठेचलेलं लसूण। बरोबर। तिखट। ओके। चवीपुरतं मीठ। बरोबर ना? शक्कर। साखर पण लागेल। 2 टेबलस्पून। बर। और चीज। चीज। ओके। चीज आपल्याला ह्या सारणमध्येच घालायचंय का? म्हणून नाव आहे चीजी स्टफ। ओके। नाही, आणि मला वाटलं की आपण फक्त वरती असं चीज का वरती पण करणार? आम्ही सगळीकडे चीज आहे थोडक्यात, आताही आहे आणि वरती पण आहे। बरोबर। बरं, आता हे काय करायचंय? मिक्स करून तेल डालायचे। म्हणजे त्याच्यात तेल घालायचं। घालूया। किती लागणार आहे सांगा? अजून लागेल? दाल दूध मीन्स पूरा बाइंड होना चाहिए। ओके, जास्त होऊ नये। बरं, पुढे काय? मसाला रेडी है। जस्ट उस करेले को हम लोग बीच में से कट कर लेंगे। बरं, म्हणजे आतून त्याला कापून घ्यायचंय आणि त्यात भरायचं हे सारण। ओके। बी काढायचं। कारल्याच्या आतलं बी आपल्याला काढून घ्यायचं। बरोबर। हाँ, और उसको 2-3 बार धोना भी है, मीन्स उसका जो कड़वापन है वो निकल जाएगा। ठीक आहे, मग तुम्ही कारल्याचे काप करून घ्या, त्यातल्या बिया काढा, हे सारण त्यात भरा। तोपर्यंत आम्ही एक गोड असं गाणं ऐकतो। कुठलं गाणं ऐकवणार रेश्मा मला? जे माझं खूप फेवरेट आहे, स्वतः मी गायले सारेगमप मध्ये, कारण त्याला मला स्टँडिंग ओवेशन मिळालं होतं। मार्क तर चांगले मिळालेच होते। केसरिया वाला प्लीज। आणि मला वाटतं तू ग्रँड फिनालेला हेच गायली होतीस ना? हो, लक्षात आहे माझ्या। प्लीज ऐकव। केसरिया कि तुमसे लागे नैन, नैन रे कि तुमसे लागे नैन, केसरिया बाल माऊजी कि तुमसे लागे नैन। वाह वाह, केसरिया। क्या बात है। काय तुझी गायकी, काय तुझा आवाज, ते कारलं धुवायचीच गरज नाही। त्याला छान वापरून असं समोर ठेवलं असतं ना, तुझं गाणं ऐकूनच त्याच्यात गोडवा आला असता। खरंच तू फार सुंदर गातेस रेश्मा, आणि तुमच्या दोघींच्या मैत्रीचं ट्युनिंग इतकं सुपर्ब आहे। तुझं गाणं इकडे म्हणजे असं बालमा झाला, आणि तिसरं कारलं सुद्धा त्यांनी बिया काढून घेऊन दिलं। आगे क्या करना है मिताली जी? अभी ये करेले को हम लोग को स्टफ करना है ये मसाले के साथ। ओहो, मसाला भरून घ्यायचा आहे कारल्याच्या आत, आणि पुढे मग उसको फ्राय करना। घ्या, मग आधी एक काम करूयात, तेल आपण पॅन मध्ये घालून घेऊ। तेलही गरम झालेलं आहे। आता हे यात ठेवायचं, शॅलो फ्राय करायचं, आणि मग सर्व करताना परत चीज घालायचं ना? ते माझ्या लक्षात आहे, कारण रेसिपीचं नाव आहे चीजी स्टफ करेला। फॅन्टास्टिक। घ्या मग शॅलो फ्राय करून। किती वेळ लागतो रेश्माला शॅलो फ्राय व्हायला? 5 मिनिटं। 5-7 मिनिटं लागतील। बरोबर। चला, मग आम्ही हे चीजी स्टफ करेला छान शॅलो फ्राय करून घेतो, त्यावर असं छान चीज पेरतो। तुम्ही तोपर्यंत लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती। चीजी स्टफ करेला बनवण्याकरता लागणारं साहित्य: भिजवलेली अख्खी कारली, बेसन पीठ, भाजलेले सुके खोबरे, साखर, भाजलेल्या शेंगदाण्यांची भरड, भाजलेले सफेद तीळ, भाजलेले काजूचे काप, चीज, लसूण, कोथिंबीर, धणेपूड, हळद, लाल तिखट आणि मीठ। कृती: एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन, भाजलेलं सुकं खोबरं, भाजलेले तीळ, दाण्याची भरड, काजूची भरड, धणे पावडर, हळद, लसूण, तिखट, मीठ, साखर आणि चीज घालून एकत्र करून त्यामध्ये तेल घालावं आणि पुन्हा एकत्र करावं। नंतर वाफवलेल्या कारल्याला मधोमध कापून
त्यातल्या बिया काढाव्यात आणि कारल्याच्या मधोमध मसाला भरून घ्यावा. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये भरलेली कारली ठेवून त्यावर झाकण ठेवून वाफ घ्यावी आणि चीजी स्टफ करेला ही डिश सर्व्ह करावी.